तर शिमगा म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या कोकणात घरोघरी पालखी जाते आणि 1 महिना जवळजवळ लोक घरी जेवण नाही बनवत, कारण की शिलाला म्हणजे दुपारी आणि वस्सीला म्हणजे रात्री जेवण हे ज्याच्याकडे पालखी थांबते त्याच्याकडे असते. तर अशा ह्या पंक्ती बसल्यावर श्लोक होतात, त्या श्लोकची जणू कॉम्पिटिशनच होते. असा कोण हाय विचारे मना तूच शोधून पाहे मना तुझे पूर्वसंचित केले दया सारखे भोगणी प्राप्त झाले बोला पुंडलिक तर हे श्लोक फक्त ऐकू नका, तर त्याचा बोध घ्या, अर्थ समजा. चिंता क्लेशर दरिद्र दुःखावघे देशांतरा पाठवी हे रंभागन नायका गजमुखा भक्ता बहुदोषमी कांचनम वैदीय हरणम जटायुमरम सुग्रीव संभाषणम बाली निगजम समुद्र तरणम लंकापुरी दहनम वाचद्रावण हनुमंत एक श्लोक संपूर्ण रामायणम मुला पुंडरीक वरदेव श्री ज्ञानदेव तर अशा 2-3 पंगत तुटल्यानंतर आला आमचा चान्स, आम्ही बसलो जेवायला. तर तुम्हाला वाटत असेल मी पण श्लोक घ्यावे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेला मी श्लोक नक्कीच घेईन.